नमस्कार सर्वांना. तर चिटकू काहीच खात नाही म्हणून आता मी त्याला आहे ना दूध आणलं आहे. तर सकाळी पण पाजलं होतं, सकाळी पण पेला नाही, तर आता पाजून बघूया. धर ना चिटकू. तर चिटकू काही खायचं नाहीच म्हणते, खायला नको आणि प्यायला नको. तर आता मी ना बाहेर जाते आणि त्याला थोडीशी हरळ आणते आणि हरळ थोडीशी बारीक कुटून त्याला त्याचा रस पाजते. तर हे बघा मी आणली आहे दुर्वा. तर आमच्याकडं हरळ म्हणतात आणि काही जण याला दुर्वा पण म्हणतात. खा खा ना, खा. अरे खा राजा, खा. असं तर त्याला खाता येत नाही, तर त्याला कुटून आणि याचा रस काढून आणि पाजून देते, म्हणजे बरं वाटेल त्याला. आणि हे कसं मांजरींचं औषधच असतं. मी बहुतेक वेळा बघितलं आहे की मांजरींचं काही दुखलं ना बाहेर जातात आणि हरळ खातात आणि नंतर एकदम फ्रेश आणि छान खेळायला लटकून जातात. त्याच्यामुळं आता मी देते आमच्या चुटक्याला. तर बघितलं ना ते आणल्या कसं खायला आलं, म्हणजे त्याला खायचं आहे पण त्याला खाता येत नाही. चला आता मी कुटून देते. तर हा बघा मी दुर्वाचा रस काढून आणला आहे, बघा आला. आता पेतो नाही आहे, यो पेतो ना. चला औषध, म्हणजे दादूला औषध, म्हणजे दादू भरून गेला, म्हणजे दादूला अचक्तपणा आला. अरे जबरदस्तीनं पिऊन घे. दादू खा. दादा तुला चुटकिया बाळ आहे तू, छोटं छोटं बाळ. बडं व्हायचं. इंजेक्शन नाही घ्यायचं ना, इंजेक्शन घ्यायचं आहे का तुला? बरं ये नंतर ते. हां खाली खाली. अर्धा रस पाजला आहे, आता हा बाकीचा अर्धा संध्याकाळी पाजते. तो संध्याकाळून बघा कसं खेळायला लागून जातो.